नेनोबा साधनांचा विषय हरि कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार आणि कनेनोबा साधनांचा विषय हरि कीर्तन मने नामयाचा नारा किंवा विनवी विष्णुदास नारा आमची ऐशी परंपरा काही असं म्हणतात की आमची वंशी परंपरा आणि कनेनोबा साधनांचा विषय हरि कीर्तन महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मनींद्र ज्योतिकामोदिवक्त्रम खलानी शपादा पनुनारदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची प्रस्तुत शिवकीर्तन निवडलेला अभंग भगवंताचे लढवाळ भक्त नामदेव महाराज ज्यांची जन्मभूमी नरसी आणि समाधीस्थळ पंढरपूर असे असणारे नामदेव महाराज या नामदेवाच्या घरामध्ये 14 मंडळी राहत होती। नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र। नामदेव महाराजाला 4 मुलं होते, लाडाई गोडाई येसाई साखराई ह्या 4 जणी सुना होत्या। औबाई नावाची बहीण होती आणि निम्माबाई नावाची एक लेक होती। लक्षात ठेवा, नामदेव महाराज दामू शेट्टी आणि 15वी नामदेव महाराजांच्या घरात काम करणारी दासी जणी, 14 जणांचं कुटुंब, 15वी दासी जणी असा नामदेव महाराजांचा मोठा परिवार। नामदेव महाराज भगवंताची लढीवाळ भक्त। नामदेवानं देवाला म्हणावं, देवा जेवण करा की देवानं लवकरच मूर्तीतून प्रगट व्हावा आणि 2 घास नामदेवाच्या ताटातले खावे, एवढी देवाची आणि नामदेवाची प्रीत विठाला। या नामदेवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज, त्या नारायण महाराजांचा हा अभंग आहे, 4 चरणाचा आहे। बहुतेकांच्या परिचयाचा आहे, काहीच्या परिचयाचा नसेल परंतु ऐकण्यातला असेल। या अभंगातून नारायण महाराज त्यांच्या घराण्याची रीत प्रतिपादन करतात। विठ्ठला सेवा किम निमित्ताने प्रत्येकाला माहित आहे, सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य। त्या अनुषंगाने सांगतो, गेली 17 वर्ष झाले अविरतपणे चालू असणारा उमरा ते शेगाव दिंडी सोहळा। या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होता आणि या तीर्थयात्रेच्या निमित्ताने पायी वारीमध्ये चालता आपलं महत् भाग्य आहे। जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय। तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रेला कोण गेलं पाहिजे हे तुकाराम महाराज सांगतात। ज्याचे हात चांगले आहेत, ज्याचे पाय चांगले आहेत, त्याच माणसाने तीर्थयात्रेला जावं आणि ज्याचे हात आणि पाय चालत नाही त्यांनी जाऊ नये। मग त्याच्याकरता काय आहे हो, त्यांच्याकरता पर्यटन म्हणून तीर्थयात्रा सांगितली। मग त्यांनी काय करायचं, गाडीमध्ये बसायचं आणि तीर्थयात्रेला गेलं तरी काही हरकत नाही, परंतु त्यांना पायी चालण्याचं जे सुख आहे ते तीर्थयात्रेमध्ये मिळणार नाही। आणि दिंडीमध्ये सुख कशाचं असते हो, की पायी चालण्याचं सुख आहे, बसून जाण्याचं सुख आहे का, नाही। म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय। तीर्थयात्रे जाय चुकू नको बाबा, जोपर्यंत तुला चालता येते तोच पर्यंत जा। ज्या वेळेस तुझे
त्या ठिकाणी गुडघे दुखतील, टोंगळ्याच्या वाट्या उमळतील. मग घरची मंडळी म्हणेल की जा आता तुम्ही शेगावला दिंडी चालली. मग तूच निश्चय करायचा, तुम्ही किती जरी काढून गेलं तर मी जाणार नाही, कारण की मला काही चालता येत नाही. संतांनी सांगितलं, त्यांच्या घराण्याची ती रीत प्रतिपादन करतात. प्रत्येकाच्या घराण्याची रीत असते. असो आपला हा दिंडी सोहळा सहभागी सर्व मंडळी, स्त्रिया, पुरुष मंडळी, लहान लहान मुलं, हे सर्व या गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता त्यांची ओढ, आस, इच्छा अंतकरणात घेऊन शेगावच्या दिशेने चाललेले आहेत. सर्वांचं अंतकरण कसं आहे हो? निर्मळ आहे. कसं आहे? निर्मळ. आणि त्या ठिकाणी गोपाळ येऊन क्रीडा करण्यासारखं अंतकरण आहे. लक्षात ठेवा. ते अंतकरण निर्मळ असल्याच्या नंतर भगवंत त्या अंतकरणात येत असतो. अशी निर्मळ अंतकरणाची लोक या रस्त्याने चालले का नाही, याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. व्यवस्थापक मंडळी, आयोजक, संयोजक, अध्यक्ष, चालक, सहचालक सर्व मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. म्हातारे, आबालवृद्ध, काही मंडळी ट्रॅक्टर मध्ये बसून, काही झोपून, काही नुसते डोळे लावून पण कीर्तन ऐकत आहेत. सर्व या मंडळींना कीर्तनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. दिंडीचं कीर्तन आहे, जास्त काळ नसावं असा माऊलीच्या पालखी सोहळ्यात पण नियम आहे. कीर्तनकारांनी जर पालखीचं कीर्तन 2 तास केलं त्याला कीर्तनकार म्हणून आहे. विठ्ठल. पायी चालतात, चालू चालू दमलेली असतात, थकलेली, भागलेली असतात. परंतु लक्षात ठेवा, भागलिया मध वाहतील कडी, त्यांची अनजोडी सर्व सुख. आवाजही बसलेला आहे पाण्यामध्ये. का आपल्याला एवढी सोय नव्हती, जागोजागी पाणी. आता पाण्याची सोय आहे पण थंडच आहे जागोजागी पाणी, बरं का. म्हणून आवाजातही बदल झाला. फार काही बोलता येत नाही तरी सांगतो, भागलिया मध वाहतील कडी, त्यांची अनजोडे सर्व सुख. एखाद्या माणसाला थकवा भागवा जर आला तर गजानन महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर त्याचा थकवा भागवा गजानन महाराज दूर केल्याशिवाय राहत. त्याच्याकरता काय असावं लागतं? संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संतावर विश्वास असणं महत्वाचं. विश्वास जर नसला तर घरातून निघून आहे. मग आता काहीच निघणं हौस मौजीसाठी आहे. जे घरी करता येत नाही ती मंडळी या ठिकाणी येऊन करतात. काही लोक मौजे करता येतात, काही पाहण्याकरिता येतात, काही लोक दिंडीत कसे करतात ते पाहण्याकरता येतात, काही लोक काय खाण्याकरता मिळते ते पाहण्याकरता येतात, काही लोक पोटाचा आनंद घेण्याकरता येतात. वेगवेगळ्या प्रकाराचे 3 तुकामध्ये केले जण 3 प्रकारचे लोक असतात, बरं का. एका प्रकारचा माणूस नाही. वेगवेगळे छंद प्रत्येकाचे, कोणाला काय तर कोणाला काय असो. परंतु जे दिंडीमध्ये करायचं तेच माणसानं केलं पाहिजे, इतर गोष्टी करू नये. असो, फारसं काही बोलायचं नाही. ही सर्व मंडळी परगावून आपल्या दिंडीमध्ये चालण्याकरता आली. आंबाड्याची भजनी मंडळी आहेत, काही बोंडाळ्याहून आले. आता हिंगोली जिल्हा सुद्धा आपल्यामध्ये सामील झाला म्हणजे दिंडीचा विस्तार झाला. आता बीड आणि परभणी राहिली. आता मराठवाड्यापर्यंत दिंडीची ख्याती आपल्या गेली. हरिभक्तपरायण सचिन महाराज पैंगीकर 3 वर्ष झाले मृदंगाचारी म्हणून आपल्या दिंडीमध्ये येतात. गावकरी मंडळी, आमचे गणेश महाराज गायनाचंही काम करतात, साऊंड सिस्टीमही सांभाळतात. सर्व काही ज्यांच्या माध्यमातून आमची तर नावच आहेत, परंतु सर्व व्यवस्था, ठिकाणं, राहण्याची, खाण्याची सगळी सोय करणारे, आमची फोटो गावापर्यंत पोहोचवणारे, कोणता पदार्थ कोण्या ठिकाणावर उपलब्ध झाला हे सगळं कळविणारे या दिंडीचे सर्व असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ते म्हणजे आमचे गुरुजी. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली दिंडी निघते. मानाचा कंटाळा तुकामणी त्याशी धावितो घराशी भाविकाच्या. काही माणसं नाव नाहीत म्हणून रुसतात आणि त्यांचं कुठंच नसते. विठ्ठल अभंगाकडे आपण वळू, वेळ थोडी आहे.
लक्षात ठेवा. मग त्यांच्या घराण्याची रीत सांगत असताना नारायण महाराज म्हणतात बाबा की आमच्या घराण्याची रीत अशी आहे की 12 महिन्यात 24 एकादशी, एका महिन्यात 2, तर त्या महिन्यातल्या 15 असणारी एकादशी आम्ही निरंकार अशा प्रकारे धरत असतो. आणि तो उपवास ही आमच्या घराची रीत आहे. महाव्रत एकादशी. बरं, मग तुम्ही कोण्या देवाची भक्ती करता एकादशी धरून? देव केशव. मग तीर्थ कोणतं आहे? तीर्थ आमच्या दारामध्ये वृंदावनामध्ये असणारी तुळस हे आमच्याकरता तीर्थ आहे. देव केशव तीर्थ तुळशी का हो? मग तुमचा देव केशव आहे, तुमचं व्रत एकादशी आहे, तुम्ही सोमवार, गुरुवार, मंगळवार, रविवार हे काही धरत नाही का? नाही. आम्ही एकादशी सोडून दुसरा उपवास करत नाही, केशवाशिवाय दुसऱ्या देवाचं भजन करत नाही, आणि तुळशीशिवाय दुसऱ्या तीर्थाची उपासना करत नाही का हो? तुम्हाला जर सांगितलं दुसऱ्या तीर्थाला जा, दुसऱ्या देवाची भक्ती करा, तर त्या ठिकाणी नारायण महाराज म्हणतात अनेक नेनुबा साधन, आमचा विषय हरिकीर्तन. हे तुळशी त्या ठिकाणी एकादशी आणि केशवाचं सर्व चिंतन करणारा विषय म्हणजे हरिकीर्तन आहे. त्याच विषयाच्या मार्गाने, त्याच विषयाच्या उपलब्धीमध्ये आम्ही असतो अशा प्रकारे नारायण महाराज म्हणतात. नेहमी आम्ही संतांच्या संगतीमध्ये असल्या कारणाने प्रेमाचं धन आम्हाला मिळालं आणि त्या प्रेमरूपी धनाने आम्ही संतुष्ट झालो, आम्ही समाधानी झालो. आणि हे सर्व काही एकादशीचा उपवास करणं, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालणं, तुळशीला तीर्थ मानणं आणि केशवाची उपासना करणं हे जर आम्हाला कोण सांगितलं असेल तर संतांनी सांगितलं. त्याच्याकरता आम्ही संतांचा संग केला, त्यांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला प्रेमरूपी धन मिळालं. ही आमच्या घराण्याची रीत आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता पुढील अभंगाकडे आपण चिंतन करू. असो, मानवाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही नियम केले पाहिजेत. बगर नियमाचं जीवन असू नये. काही नित्य नियमाविन अन्न खाये तोची श्वान. जर एखाद्या माणसानं नियमच जीवनामध्ये केला नाही तर संतांनी त्याला श्वानाची उपाधी दिली. लक्षात ठेवा, तो मनुष्य नव्हे, 4 पायाचा आणि 1 शेपटीचा श्वान आहे. अशा प्रकारे बगर नित्य नियम करणाऱ्या माणसाच्या जीवनाची परिचिती या संत या ठिकाणी सांगतात. बाबा, नित्य नियमामध्ये काय आहे, काय आहे, काय आहे? तर एकादशी सुद्धा ही नित्य नियमामध्येच आहे. नित्य नियम नामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. जी मंडळी नित्यतेनं भगवंताचं नामस्मरण करतात ती खरोखर माणसं दुर्लभ आहेत. आणि त्याच दुर्लभ माणसाकडे भगवान परमात्मा राहतो. जरी आपण त्याच्या भेटीला आता 100 किलोमीटरवरून लांब शेगावला चाललो, परंतु तो आपल्याजवळ असं सांगता येत नाही. नाही दिसला तो मंदिरात, पाहिला भजनात पंढरीनाथ. रोजच आपण ऐकतो, अहो तो मंदिरात नाही, तो मोठमोठ्या राजमहालात नाही, त्याच्या जन्मभूमीमध्ये नाही, तो पंढरपुरामध्ये नाही, तर नेमका आहे कुठे? तो भाविकाच्या घरामध्ये आहे. आणि काय करतो? भाविकाच्या घरी जाऊन काम करतो. काय कारण असेल तर त्या भाविकानं म्हणतात प्रेमरूपी धन परमात्म्याला अर्पण केलं आणि भगवंताची नित्यनियमानं सेवा केली. म्हणून जीवनामध्ये नित्यनियम असणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, काहीतरी नियम असावा, बगर नियमाचं जीवन नसावं. बरं का, काहीतरी नियम असला पाहिजे. आंघोळ करणं हे एक नियमच आहे का नाही हो? परंतु काही लोक आता थंडीची नियमानं आंघोळही करत नाही, वेगळा भाग आहे. हा नियमच आहे का नाही? बरं, आंघोळ केल्याच्या नंतर चहा पिणं हे एक नियमच आहे. काही माणसं आंघोळ झाली पण रोज नियमानं मिळणारा चहा मिळालाच नाही हो, कस्तरी होते. नियमच आहे की नाही? बरं, चहा नाही पिला तरी चालेल, काही वेळेस आंघोळ जरी नाही केली तरी चालेल. परंतु काही माणसांना नित्यनेमानं तंबाखू खाण्याची सवय असते. जेवण झाल्याच्या नंतर त्यांना जर मिळाला नाही, ते म्हणतात नाही हो, आमचं मुख कसं तरीच झालं, आम्हाला तर या ठिकाणी आता कुठून नाही कुठून तंबाखाची व्यवस्था लावावीच लागेल. म्हणजे जीवनामध्ये नित्यनियम आहे. तुम्हाला सांगतो, आंघोळ 1 दिवस नाही केली तर चालते, 2 दिवस नाही केली चालते, 3 दिवस नाही केली चालते, आणि 4थ्या दिवशी अंगाचा वास सुटणार की नाही हो? सुटणार. लोक आपल्याजवळ बसत नाही. म्हणून त्याच्यासाठी आंघोळीचा नित्यनियम गरजेचा आहे. बरं, चहाचा नित्यनियम गरजेचा आहे का नाही? 1 दिवस नाही पिला, 2 दिवस नाही पिला, महिनाभर नाही पिला, 12 महिने नाही पिला तर काहीच होणार नाही चहानं. परंतु आंघोळीचा नियम हा गरजेचा आहे. बरं, आंघोळ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? तो मस्तकावर गंध लावलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे, साधू संताला नमस्कार केला पाहिजे. आता ह्या सगळ्या क्रिया या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करता येणार नाही. पण आंघोळ झाल्याच्या नंतर काय करायचं? कपाळाला टिळा लावायचा आणि गजानन महाराजाच्या पालखीचं दर्शन घ्यायचं. हे आपल्या दिंडीचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. काही नियमाविन
अन्न खाय तुझी स्वान वाया मनुष्य पण भारवा हे तू ऋषभ. त्याला ऋषभ सुद्धा म्हटलेला आहे. जो मनुष्य जीवनामध्ये नेमच करत नाही तो मनुष्य नसून ऋषभ आहे. ऋषभ म्हणजे काय हो, आपल्या गावामध्ये अवतावर चालणारा तो बैल आहे. लक्षात ठेवा, नित्यनियम न करणारा. आता नित्यनियम न केल्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत आणि आता केल्याचे परिणाम तुम्हाला सांगतो की बाबा असंच माझ्या कीर्तनात एक मनुष्य बसला होता आणि त्याला मी सांगितलं नित्यनियम केला पाहिजे, नित्यनियम केला पाहिजे. त्यानं ऐकलं आणि त्यानं विचारलं महाराज नित्यनियम काय करायचा? म्हणलं कपाळाला गंध लावत जाय. ते म्हणे मला आवडत नाही. मग म्हणलं बाबा आंघोळ करायची, देवाचं दर्शन घ्यायचं, माळ जप करायला तेही आवडत नाही. मग मी त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तू कोणाच्या कपाळाचं चंदन तरी पाहत जाय, तरी तुझा नित्यनियम झाला. काही कर पण तू नित्यनियमाने केलं पाहिजे. मग त्यानं ठरवलं मी सकाळी आता आंघोळ करणार आणि कोणाच्या कपाळाला लावणारा चंदनाचा टिळा पाहणार. पण तेही गाव शहाणं होतं भारत. त्या गावात लोक चंदनच लावत नव्हते बरं का. हुशार माणसं होती, परमार्थ करणारी नव्हती मंडळी, देवाला मानणारी नव्हती. परंतु त्या गावामध्ये एक कुंभार चंदन लावणारा होता. त्याच्या गळ्यामध्ये माळ होती, तुळशी माळ, गळा, गोपी चंदन, टिळा या सर्व लक्षणाने तो युक्त असणारा भगवंताची भक्ती करत करत आपला उदरनिर्वाहाचं कार्य चालवणारा तो कुंभार. त्याच्या कपाळाला चंदन होतं. लक्षात ठेवा. मग त्यानं ठरवलं की या कुंभाराचं चंदन पाहायचं मगच भाकर खायची बरं का. मग त्या नित्यनियमाप्रमाणे रोज आंघोळ झाल्याच्या नंतर त्या कुंभाराच्या घरी जायचा. आहेत का मामा घरी? झाली का आंघोळ? मग त्यांची पत्नी म्हणायची हो हो आत्माराम पाटील या. नेमकीच त्यांची आंघोळ झाली. बरोबर काही नाही, विचारपूस करण्याकरता आलो होतो. कुठे आहेत मामा? ते बसले देवाची पूजा करण्याकरता. मग तो हाक मारायचा, ते मागे चेहरा करायची, हे कपाळाचं चंदन पाहायचा, याचं समाधान व्हायचं. बरं तितक्यात भागलं का नाही? मग घराच्या बाहेर निघायचा. काही घरचे माणसं चांगले असतात. घरामध्ये शेजारी जरी गेला तर म्हणतात आहो जेवण करत असले घरात 2 घास खा ना. पण तो शेजारी शहाणा असतो म्हणतो बुवा नेमकंच जेवून आलो. काही मंडळी म्हणतात 8 दिवसांनी आली तुम्ही कपभर चहा तरी घ्या. काही माणसं शहाणी असलेत म्हणतात अहो आम्ही नेमकंच घेऊन आलो. काही म्हणतात मग करा चहा प्यायसाठीच आलो आम्ही. तुम्ही म्हणता घ्या चहा. मग आता ती बाई त्याला म्हणायची तुम्ही सकाळीच आले आणि त्यांना पुन्हा चहा प्यायचाच राहिला आणि तुमचा राहिला असेल मग घ्या कपभर चहा. लक्षात ठेवा त्या चंदन पाहण्याच्या निमित्ताने त्याचा रोज एक फायदा झाला. घरचा चहा बुलडा शेजाऱ्याचा चालू झाला. विठ्ठल घरी त्याला रोजही चहा पिण्याकरता मिळायचा. म्हणून बाबा काही नित्यनियम आवीन. अन्न खायचोची स्वा नित्यनियम असावा, नित्यनियम असावा. त्यानं तेच केला. तुळशी माळ जपण्याचा नित्यनियम असावा, देवाचं नाम घेण्याचा नित्यनियम असावा, वारीमध्ये चालण्याचा नियम असावा. काहीतरी असा नियम असावा का तसा नियम असावा. परंतु त्यानं तो नित्यनियम स्वीकारो काही हरकत नाही. मग रोजच पाहायचा, रोजही त्याच्या घरी जाऊन चहा प्यायचा. लक्षात ठेवा एक दिवस कुंभार मामा घरीच नव्हते आणि हा कुंभार मामाच्या घरी गेला. आहेत का मामा घरी? आहेत का मामा घरी? आहेत का मामा घरी? आणि त्याच्या पत्नीने सांगितलं या 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 या. मामा नेमकेच आंघोळ करून गाढवाला घेऊन माती आणण्याकरता रानात गेले. विठाला गेले, पश्चिमेकडे गेले. काही हरकत नाही. मग तोही मनुष्य त्या कुंभार मामाची विचारपूस करत करत त्या दिशेला गेला. लक्षात ठेवा कुंभार मामा घरचा काही धनिक नव्हता. तुम्हाला सांगतो गरीब माणूस होता. आणि गरीबच लोक दुसऱ्याचा आदर करतात, आदरातिथ्य करतात, मान करतात, सन्मान करतात, राम राम करतात, उठ बस सगळे हेच माणसं करत असतात. अशा मोठ्या माणसाकडून या गोष्टीची अपेक्षा करू नये. लक्षात ठेवा. मग त्यांना पाहण्याकरता तो रानामध्ये गेला असताना त्या दिशेला तो गेला ज्या दिशेला ते कुंभार मामा गाढव घेऊन गेले होते. लक्षात ठेवा त्या दिशेला गेल्याच्या नंतर मामा त्याला दिसले. गाढवावर माती भरू लागली. लक्षात ठेवा दोन्हीकडून 2 पोते ठेवलेले होते आणि त्याच्यात ते टोपल्यात माती भरू लागले. त्यानं पाहिले मामा दिसले आणि मामाला खत्ता एक सोन्याचं भरणं सापडलं बरं का. त्यांनी त्याच्यावरचा पालव काढला पण उकळून पाहिलं तर आज सोनं आहे. चारही दिशेने त्यांनी अगोदर पाहिलं. आपल्याला कोणी पाहिलं का तर कोणीच नव्हतं. लक्षात ठेवा. परंतु याला मामा दिसले होते. लक्षात ठेवा त्यावेळेस तो म्हणू लागला मामा मी तुम्हाला पाहिलं. लक्षात ठेवा मामाने त्याच्याकडे पाहिला असताना त्याला मामाचं कपाळ दिसलं, कपाळावरचा टिळा दिसला आणि टिळा पाहून तो आनंदित झाला. तो म्हणू लागला कुंभार मामा मी तुम्हाला पाहिलं.
कुंभार मामा मी तुम्हाला पाहिलं, कुंभार मामा मी तुम्हाला पाहिलं. आता कुंभाराला वाटलं आपल्याला धन सापडलं, सापडलं नाही सापडलं. धन सापडणं चांगलं असते का हो? नाही. धनामागं खूप अनर्थ असतात, लक्षात ठेवा. ते जमिनीतलं धन सापडणं चांगलं नसतं. ते जर राजाला माहित झालं तर राजा तो आपल्याकडून हिरावून घेऊन जातो. मग त्या कुंभाराला योजना सुचली, यानं तर आपल्याला सापडलेलं धन पाहिलं, असं तो म्हणतो पाहिलं पाहिलं पाहिलं. आणि यानं जर गावात जाऊन सांगितलं काय करा, आपल्या जवळचं धनही जाईल आणि आपल्याजवळ काही खाली शिल्लक राहणार नाही. मग तो कुंभार मामा त्याच्या मागे जाऊन पळतो आणि त्याला सांगतो, अरे जाऊ नको थांब, मी तुला अर्ध देतो. जाऊ नको थांब, मी तुला अर्ध देतो. तो म्हणतो, मामा मला अर्ध पाहिजेत नाही, मी तुमचं पाहिलं. पण काय पाहिलं? चंदन पाहिलं, धन नव्हतं पाहिलं. लक्षात ठेवा, नित्यनेमाचा पहिला फायदा असा झाला की त्याला घरचा चहा बुलढाणा आणि शेजाऱ्याचा चहा रोजही मिळू लागला. आणि दुसरा फायदा असा झाला की बाबा तो गरीब असणारा नित्यनियम केल्यामुळं मामानं खतलेलं धन त्याला विना सायासार्थ मिळालं. विठ्ठल अशा नित्यनियमानं जर जीवनाचे असे फायदे होत असतील तर भगवंताचं नामस्मरण करण्याचा नित्यनियम केल्यानं जीवनाचे फायदे होणार नाहीत का? एक आजीबाई नित्यनियमानं रोजही हरिपाठ म्हणायची, रोजही हरिपाठ म्हणायची, रोजही हरिपाठ म्हणायची. हरिपाठ म्हटल्याशिवाय रोज ती आंघोळ करत नव्हती. लक्षात ठेवा, काही संध्याकाळी म्हणतात, काही सकाळी आंघोळ करताना म्हणतात. अहो, आंघोळ करताना देवाचे नाव घेतले म्हणजे तीर्थात आंघोळ केल्यासारखी होते. तीर्थात जाऊन घरच्या आठवणी का आल्यात, घरी आंघोळ केल्यासारखी होते का नाही? तीर्थात जाऊन अंगाला साबण लावू नये, तीर्थात जाऊन अंगाला शॅम्पू लावू नये. तीर्थात जाऊन अशा कोणत्याही प्रकारचे जर तुम्ही कार्य केले तर ती तीर्थाची आंघोळ न ठरवून घरच्याच पाण्याची आंघोळ ठरते. आणि घरी बाटलीतल्या पाण्यात तांब्या अंगावर घेत असताना गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मी सन्निधिं कुरु असं म्हणून जर डोक्यावर तांब्या टाकला तर गंगेचं पाणी त्या बाटलीत येते. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. काही काही आता उमऱ्यात आहेत, ते दिंडीचं चिंतन करतात, म्हणजे आपोआप दिंडीचं पुण्य त्यांच्याकडे चाललं. आणि काही काही दिंडीत आहे घरचं चिंतन करतात, घरचे कसे असतील, म्हणजे दिंडीत राहून फायदा नाही. तुम्हाला सांगतो अशाच प्रकारची ती लिंक आहे. तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर तीर्थामध्ये जर तुम्ही घरच्या आठवणी केल्या तर घरचंच पाणी आहे ते. आणि घरच्या बाटलीतलं पाणी घेत असताना तीर्थाचे जर नाव घेतले, गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना. आता लोकांना नाव कधी कधी घेण्याकरता फुरसत नसते, म्हणून त्या काळात गंगाळाची योजना केली होती. अंग गंगाळ टाक त्याच्यात पाणी, अंग गंगाळ एवढं म्हणण्याच्या निमित्तानं सुद्धा ते गंगेचं नाव घेत होते. आता गंगाळ आंधण येतात, परंतु ते सज्जावर ठेवून देतात खराब होऊ नये म्हणून. बरं का, आंधण येतात परंतु ते पाण्याकरता त्याचा उपयोग घेत नाही. आता कोणाच्या घरात गंगाळात पाणी मिळते का? अजिबात नाही मिळत. ते किती 2-4 असो घरात आलेले गंगा ते सज्जावर ठेवलेले आता बाटलीच्याच पाण्यावर लोक आंघोळ करतात. असो, नित्यनियम असावा. आधी रोज सकाळी हरिपाठ म्हणायची, नंतरच तांब्या अंगावर घ्यायची. अल्प आयुष्य मानव दिवस गणिले त्या दरात खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षेम, काय भजनाशी उरले ते पायगा. ज्यानं देवाचं भजन केलं तेही लोक मरतात, ज्यानं नाही केलं तेही मरतात, ज्यानं केलं नाही केलं हे ऐकलं तेही लोक मरतात. वाचण्याकरता या ठिकाणी कोणीच आलं नाही. येथे नाही गुरु आली अवतारण, ते पामर जीव किती रामकृष्णासारखे या मृत्यू लोकाला सोडून गेले तर तुमच्या आमच्या सारख्याची काय विषयात आहे. असं करता करता आजीचं वय संपलं आणि शेवटचा काळ आल्याच्या नंतर आता काळ कोणाला टळत नाही, चुकत नाही आणि कोणाला सांगून येत नाही. तिला तो नेण्याकरता आला. लक्षात ठेवा, तिनं तांब्या अंगावर घेतला. तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मरण पावली. भगवंताचं नामस्मरण करता 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 त्या ठिकाणी मरण पावली. आंघोळ तिची तशीच राहिली. आजीला बाहेर घेतलं. आजीला बाहेर घेतल्याच्या नंतर बाहेर ठेवलं आणि सर्व आप्तिष्ट मंडळी आली आणि आप्तिष्टांना बोलवल्याच्या नंतर सांगितलं की बाबा या आपल्या ज्या काही आजी होत्या ज्या आज आपल्याला सोडून निघून गेल्या, मग चला आता यांची अंत्येष्टीची तयारी करा. सर्वांनी त्या ठिकाणी सामुग्री गोळा केली आणि आजीच्या अंत्येष्टीची तयारी केली. तयारीच्या अगोदर पहिली एक आंघोळ घालतात. लक्षात ठेवा, एक लग्नात हळद लावून आंघोळ घालतात आणि गेल्याच्या नंतर हळद लावून आंघोळ घालतात. मग शेवटी आजीला आता आंघोळ घालायची. गंगाळामध्ये पाणी ठेवलं. आता गंगाळ 2 जागेवर असते. नवरदेवाला आंघोळ घालताना एकटा आणि गेलेल्या माणसाला आंघोळ घालताना एकदा. बरं का, घरी नसलं शेजाऱ्याचं उसणं आणतात, पण गंगाळाच आणतात का नाही. या 2च कामाला त्याचा उपयोग होतो.
ज्याच्या घरी नसलं ते शेजाऱ्याच्या घरून आणल, पण पिंगंगाळाचं नवरदेवाला पण आंघोळ घालत नाही, कारण की त्याच्यामध्ये टाकलेलं पाणी पवित्र असते. आजीला आंघोळी करता त्या गंगाळामध्ये पाणी टाकलं आणि 5-6 स्त्रिया तिला आंघोळ घालण्याकरता आल्या. आजीचा नियम होता, पहिला तांब्या अंगावर घेतल्याच्या नंतर सुंदर ती ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या. अहो त्या स्त्रियांनी गंगाळातला तांब्या उचलला, आजीच्या डोक्यावर टाकला की आजी म्हणू लागली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटीवरी ठेवून या. तिचा तो नित्यनियम होता. नित्यनियमानं ज्या ठिकाणी ती आजी सुद्धा जागृत झाली. आता तुम्ही म्हणसाल मग ती तशीच जागी झाली, आंघोळ संपल्याच्या नंतर पुन्हा गेली, हे दृष्टांत आहे तुम्हाला सांगतो. परंतु नित्यनियमा करता माणसं कुठूनही आणि जीवाचं काही करू नये त्या ठिकाणी उपस्थित होतात. विठ्ठल मग त्यांच्या घरचा नित्यनियम सांगत असताना नारायण महाराज सांगतात, आमच्या घरी बाबा एकादशीचा नित्यनियम होता. आमच्या घरी एकादशीच्या दिवशी लोक घरात अन्न शिजवत नाही, घरात जेवत नाही, रोटी चपाती सुद्धा नसते. एखादा भिकारी आला त्याला पण चपाती नाही. म्हणजे अशा प्रकारे आमच्या घरची 14 मंडळी 15 जनाबाई हे सर्व एकादशीचं व्रत वैकल्य उपवास करतात. मग आता एकादशीचं व्रत कसं, उपवास कसा, हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. वेळ कमी आहे, थंडीचे दिवस आहेत, तुम्हालाही झोपा लागत आहेत, मलाही ते कळत आहेत बर का. हे सगळं ठरलेलंच आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, व्रत आणि उपवास, व्रत हे 3 दिवसाचं केलेलं असतं आणि उपवास हे 1 दिवसाचा केलेला असतो बर का. व्रत म्हणजे नेमकं कसं, दशमीच्या दिवशी एक टाइम जेवण करायचं, एक टाइम उपवासी राहायचं, एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवासी राहायचं आणि द्वादशीला उपवास सोडल्याच्या नंतर एकादशी सोडल्या जागराचं जेवण केलं की पुन्हा संध्याकाळी जेवायचं नाही. याला व्रत म्हणतात. हे 3 दिवसाचं झालं. एकादशीचं हे त्याच्या घरी होतं, आपले उपवास आहेत. आपलं कसं आहे की उद्याची एकादशी आहे, वाडा शिल्लक एक चपाती, वाडा 2 गुलाबजाम, उद्याची एकादशी आहे, वाडा जराशे पापड, टाका जरासा ठेसा. हे म्हणजे कालचं सांगाल तुम्हाला, एकादशी म्हणू एकादशी म्हणू गुलाबजामुचा पिठा पाडला एकादशी आहे, एकादशी आहे, हे उपवास झाले. बरं, उपवासाच्या दिवशी काही ऐकी आहे का, रेलचेल होतं सगळं काही. पात्रात पदार्थ असे होते की असं वाटू लागलं याच्या पडता जेवण केलेलं असतं तर बरं होत होतं. एकीकडून आमटी, एकीकडून चिवडा, एकीकडून वेपर, एकीकडून घुसळ, सांगावे तेवढे पदार्थ थोडे. दिवसभर चरा पण एकादशी धरा, ते म्हणजे उपवास आहे बरं का. उपवास हा 1 दिवसाचा केलेला असतो आणि व्रत हे 3 दिवसाचं केलेलं असतं. एकादशीच्या व्रताचा नियम जो काय होता तो नारायण महाराजांच्या घरामध्ये होता आणि ते म्हणतात, आमच्या घरामध्ये एकादशी सोडून दुसरं कोणतं व्रत नाही. लक्षात ठेवा. मग त्या व्रताच्या दिवशी साक्षात देव जरी आमच्या घरी आला तर आम्ही त्याला जीव घालणार नाही, कारण की ते जीव घालणं म्हणजे पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांची देवानं जीवनामध्ये अनेक वेळेस परीक्षा घेतली. नामदेव महाराजांना विसोबा खेचरांना गुरु केल्याच्या नंतर खरं गुरुकुल मिळवलेलं ज्ञान नामदेवांना सिद्ध झालं का नाही, गुरुची खरोखर नामदेव महाराजांवर कृपा छत्रछाया झाली की नाही, ही परीक्षा पाहावी म्हणून देवाने एकदा कुत्र्याचं रूप घेतलं होतं. नामदेवाच्या घरी पूर्णाची पोळी पळवली. मला ओळखतो का नाही, मला ओळखतो का नाही हे पाहण्याकरता नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन धावले होते. त्यावेळेस त्यांना देव कळला होता. परंतु हे गुरु केल्यानंतरची परिस्थिती, आता गुरु करण्याच्या अगोदरची परिस्थिती सांगतो. नामदेव महाराजांच्या घरी एकादशीचं व्रत होतं आणि त्या एकादशीच्या दिवशी देवानं एका म्हाताऱ्या व्यक्तीचं रूप धारण केलं आणि जर्जर अशी असणारी उपवासी पोटाची की पाहिल्यानंतर कोणालाही वाटायचं की बाबा 3 दिवसाचा माणूस उपवासी आहे, पोटामध्ये घास नाही. पाहिल्याच्या नंतर कोणालाही वाटावं आणि त्या ठिकाणी नामदेव महाराज दारी जाऊन तो उभा राहिला. भिक्षाम दे, भिक्षाम दे. एकादशीचा दिवस होता. नामदेव महाराजांनी आवाज ऐकला, बाहेर आले आणि म्हणतात, बाबा थांबा, आता विठ्ठलाला फराळाचं झाल्याच्या नंतर तुम्हालाही वाढतो. त्यानं सांगितलं, साबुदाण्यानं काही होत नाही, कारण की 3 दिवस झाले उपाशी हो, आम्हाला ती सवय नाही साबुदाणा खायची. आम्हाला लागेल तर चपाती, आम्हाला लागेल तर भाकर, आम्हाला लागेल तर अन्नच, त्याच्याशिवाय तुझ्या घरी काही मी जेवणार नाही. नामदेवानं सांगितलं, तुम्ही परत गेले तर घोर नाही, पण माझ्या घरी तुम्हाला अन्नाचा घास मिळणार नाही. मग त्या म्हाताऱ्या व्यक्तीनं नामदेव महाराजांना सांगितलं, दारी आलेला याचं जर उपाशी तसाच गेला, रागावून गेला तर आपल्या सुकृताचं संपत्ती घेऊन जात असतो. लक्षात ठेवा, पुण्याचा ठेवा घेऊन जात असतो. एखादा व्यक्ती पाहुणा म्हणून जरी आपल्या दारी आला आणि उपाशी पोटानं घराच्या बाहेर निघून गेला तर तो आपलं पुण्याचा ठेवा घेऊन जात असतो. म्हणून घरी आलेल्याला म्हणा लागते, 2 घास खाता का, न खाईन त्यानं
पण ही रीत आहे तेव्हापासून बरं का. खान 2 घास मगच जा. आम्ही म्हणत होतो 2 घास खाल्ले असते तर बरं होत होतं असे लोक म्हणतात बरं का. तसं उपवाशी दारून पाठवू नये. नामदेवाला त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्या व्यक्तीनं सांगितलं, मी जर तुझ्या दारून तसा गेलो तर बाबा तुझ्या सुकृताचा ठेवा घेऊन जाईल आणि तुला तर पंढरपुरातले लोक भगवंताचा लढीवाळ भक्त समजतात आणि मग तुझी नामुष्की होईल. कोणी तुला संत म्हणणार नाही, कोणी तुझ्या कीर्तनाला येणार नाही. सांग कसं करायचं, सांग कसं करायचं, अन्न देतं का नाही. नामदेवानं सांगितलं, मेलो तरी चालेल पण तुला अन्न देणारच नाही, तुला खावं लागेल फराळच आज बरं का. असा नामदेव महाराजांचा हट्ट होता. नामदेव महाराज म्हणजे हट्टी भक्त होते. नामदेव महाराजांनी देवाच्या पुढे ताट ठेवलं आणि सांगितलं, खातं का घेऊ डोसकं पडून, खातं का घेऊ डोकं पडून. यायचं काम पडलं देवाला मूर्तीतून. नामदेवाच्या ताटातले 2 घास खायचं काम पडलं. एवढा आपुलता, एवढा त्या ठिकाणी प्रेमभाव नामदेव महाराजांच्या भक्तीमध्ये होता. मग वेळोवेळी नामदेवाच्या घरी नामदेवासोबत बोलण्याकरता भगवान परमात्मा यायचे. मग त्यानं सांगितलं, मरील मरील खूप वेळचा म्हणतो, मरणं काय सोपं आहे का. नामदेव महाराजांनी केले लाकडं गोळा आणि वाळवंटामध्ये रचली चिता आणि त्या चितेवर जाऊन झोपले आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीला सांगितलं, लावा. नाही मेलो तर काय म्हणा, मग तू पाय माझी हाडं. अशा प्रकारे नामदेव महाराज मरण्याकरता तयार झाले. नामदेव महाराजांच्या चित्रामध्ये उल्लेख आहे की नामदेव महाराजांनी स्वतः लाकडं गोळा करून चिता रचली आणि नामदेव महाराज त्या चितेवर जाऊन झोपले. परंतु दारी आलेल्या माणसाला नामदेव महाराजांना अन्नदान नाही केलं. आपण म्हणतो का हो, दिंडीत 30-35 माणसं जेवणारे होते, जीव घातला असत नव्हतं जमत का, जमतच नाही. कारण की ते माणसं जे आपल्या जीव घालतात ते म्हणजे अशी हौस मौज म्हणून, ते आपण त्याच्या साखरपुड्याला आलो म्हणून असं आहे का काही नाही. आपण त्याची पाहुणे आहो म्हणून असं काही आहे का नाही. गजानन महाराजांच्या नावाखाली आपण पायी पायी देवानं मुखाचं नाव घेत गळ्यामध्ये टाळ घेऊन ते टाळ वाजवत 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 शेगाव पर्यंत चाललो म्हणून ते लोक आपल्याला जीव घालतात. आणि असं करत असताना एकादशी त्यानंतर तुम्हाला पोटभर खाऊ घातलं, चपाती डाळ भात, तर त्या माणसाला पुण्य न लागता पापच लागेल. विठ्ठला विठ्ठला असो. काही काही हुशार लोक एकादशीच्या दिवशी कितीही जरी अडचण असलीच म्हणतात, माऊली फराळाचं करा बरं का, फराळाचं करा, बाकीचं तुमच्या हिशोबानं पहा. दिंडीत आल्याच्या नंतर धरली पाहिजे असं काही बंधन नाही. ते आपापल्या मनाचा विषय आहे. परंतु मी कीर्तनात असताना या नारदाच्या गादीवर एकादशीच्या दिवशी एकादशीच्या अभंगावर कीर्तन करत असताना तेच मला सांगावं लागणार, दुसरं काही सांगता येणार नाही. की बाबा नामदेव महाराजांनी शेवटी त्याला अन्न दिलं नाही, मरण्याकरता तयार झाले. देवानं त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप सोडलं आणि त्याच ठिकाणी प्रगट झाले. नामदेवाला सांगतात, नामदेवा अरे मी तुझ्या सोबत रोज जेवणार आहे, मला कशाला जेवण लागतं, मी तुझी परीक्षा पाहण्याकरता आलो. मग कोण्या रूपात देव येतो हे नामदेवाला कळत नाही. याच्याकरता भगवान परमात्म्यानं नामदेव महाराजाला गुरु करायला लावला. ऐका, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान आती जैसे. ज्या माणसानं जीवनात गुरु केला नाही त्याचं ज्ञान नामदेव महाराजासारखं होतं. विठ्ठल विठ्ठल भगवंत आपल्याला कोण्या नाही कोण्या रूपानं जीवनामध्ये भेट देतो, लक्षात ठेवा. परंतु तो देव ओळखण्याकरता गुरुचा वरद हस्ता आपल्या मस्तकावर लागतो. अशा प्रकारे आमच्या घरची रीत होती की आमच्या घरचे लोक एकादशी धरायचे बरं का. सगळेच मंडळी 14च्या 14 आमच्या घरी काम करणारी ती जनाबाई पण एकादशी धरायची. आम्हा व्रत एकादशी आणि आम्ही केशवाचं चिंतन करायचो. आता हे केशव केशव म्हणजे कोण, आपल्यामध्ये भजने म्हणून सुद्धा केशवराव आहेत ते का हो नाही. मग केशव कोणाला म्हणतात, नाशितो क्लेशाते म्हणून या. केशव म्हणती माझी या स्वामी ते नाशितो क्लेशाते म्हणून या. नामदेव महाराजांनी सांगितलं की माझ्या देवाचं नाव केशव काऊन पडलं की तो क्लेशाचा नाश करतो. क्लेश म्हणजे काय हो, संकट, संकटाचा नाश करतो म्हणून तो केशव आहे. आता तुम्ही पंढरपुरामध्ये प्रदक्षिणा मार्गावर नामदेव महाराजांचा वाडा आहे. त्या नामदेव महाराजांच्या वाड्यात विठ्ठलाची मूर्ती आहे, परंतु ती केशवराज रूपानं आहे बरं का. नामदेवाच्या वाड्यात विठ्ठलाची कमरेवर हात ठेवून मूर्ती आहे, परंतु त्या मूर्तीचं नाव केशवराज असंच आहे. नामदेवाच्या घरचे लोक केशवराजाची उपासना करतात. नरसीच्या शेजारी एक केसापूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा केशवराज आहेत. मग त्या नामदेवाच्या घरची मंडळी केशवाची उपासना करायची. नारायण महाराज सांगतात की आमच्या घरची सर्व काही मंडळी
केशवाची उपासना करायची असो, तुम्ही तुमचं व्रत सांगितलं, तुम्ही तुमचा देव सांगितला, आता तुम्ही तुमची त्या तीर्थाचं वर्णन करा. कारण की तुम्ही कोण्या तीर्थाची पूजा करता? तुम्ही गंगेची, चंद्रभागेची, इंद्रायणीची, यमुनेची, कावेरीची, सरस्वतीची कोण्या तीर्थाची उपासना करता? त्या तीर्थाचं महत्व तुम्ही आम्हाला सांगा. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांनी सांगितलं आमच्या दारातच तीर्थ आहे, त्या तीर्थाला तुळस अशी म्हणतात. की सकाळी उठायचं, आंघोळ करायचे, तांब्याभर पाणी त्या तुळशीला वाहायचं आणि त्याच्यातलंच पाण्याचं बोट कपाळाला लावायचं, तीर्थ म्हणून तिला नमस्कार करायचा. मग हिचे फायदे काय? ही तुळस कशा करता असावी तर सांगतात, जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही, ते स्मशान गृह जाणा. एखाद्या माणसानं 1 कोटीचं घर बांधलं आणि त्यानं दारी जर त्याच्या तुळशी वृंदावन ठेवलंच नाही, मिस्त्री, तुम्हाला सांगतो काही मिस्त्री ठेवतच नाही तुळशी वृंदावन. ही घर बांधतात, ठेवलं पाहिजे. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नसेल, त्याचं घर नसून एवढं मोठं कोटी रुपयात खर्च केलेली ती स्मशानभूमी आहे, ते नाही ते स्मशान गृह जाणार. मग तुळस म्हणजे काय हो? तुळस एक वृक्ष असा आहे की ती तुळस 24 तास माणसाला ऑक्सिजन देते. तुळशीपासून अनेक प्रकारचे रोग जातात. लक्षात ठेवा, ताप आल्याच्या नंतर लोक तुळशीचं पान खातात. थोडी जर असली तर ताप निघून जाते. कोणाला खाज जर लागली तर तुळशीचं पान घेऊन त्या जागेवर चोळतात, ती खाज सुद्धा निघून जाते. थोडी असली तर जास्त असली सगळी तुळस बडबडून सांगतो. असं अशा प्रकारे तुळशीचं महात्म्य या ठिकाणी प्रतिपादन केलं. आणि ती तुळस वाळल्याच्या नंतर त्या तुळशीच्या काड्या, त्याच्यापासून तयार केलेले मणी, आणि तेच मणी एका दोऱ्यामध्ये ओवून आपल्या गळ्यामध्ये घातले. ती 108 मणी. आणि जर आपण आपल्या गळ्यामध्ये घातले, 1 तांब्या जर पाण्याचा अंगावर घेतला आणि त्या मण्याहून जर ते पाणी अंगावर पडलं तर 108 तीर्थाची आंघोळ केल्याचं पुण्य लागतं. म्हणून आमच्या दारीच तीर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आपलं कीर्तन म्हणजे व्याख्यानासारखं चाललं. यायची गळी बसली, माझा बसला, तर यायचा बसला नाही, यायचं म्हणायचं काम नाही. सचिन महाराजाचं यायचे बोट गेले. तुम्हाला सांगतो, या बाकीच्या मंडळींचे गळे आता या पाण्याच्यानं, या वातावरणाच्यानं, या थंडीच्यानं, म्हणून प्रमाणाचा लोड कोणावरच नसावा. म्हणून मी या अभंगाचं विश्लेषण करतो. नाही तर जिथले कीर्तनात प्रमाणात तिथलं कीर्तन चांगलं बरं का. तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे तुळशीचं महात्म्य त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. गळ्यात तुळशी माळ नसली, नुसतेच कपडे, धोतर, टोपी, शर्ट हे घालून जर आपण हिंडत असलो तर आपण बगळा नावाचे साधू आहोत बरं का. बगळा आणि राजहंस दिसण्याकरता सारखेच असतात. तुम्हाला सांगतो, बगळा आणि राजहंस दोघं पांढरे असतात, पण त्याची परीक्षा कशी करायची? राजहंस कोणता आणि बगळा कोणता? तर मग त्याची परीक्षा करायची की बाबा, दोघांच्या पुढं पाणी टाकलेलं दूध 2 वाट्यामध्ये ठेवायचं. 1 वाटी बगळ्या पुढं आणि 1 वाटी राजहंसा पुढं. तर राजहंस नावाचा पक्षी ते पाणी टाकलेल्या दुधातलं त्या ठिकाणी दूधच पिऊन घेतो, पाणी पित नाही बरं का. आणि बगळा जे काही असते ते बगळा दोन्ही पिऊन घेतो. बगळ्या काही जमते, चहा येऊ द्या, पुसळ येऊ द्या, भगर येऊ द्या, जेवण आलं तरी चालते एकादशी, त्याला बगळा म्हणतो बरं का. राजहंस मात्र त्या ठिकाणी दूधच पितो, पाणी पित नाही. नीर क्षीर विवेक येतो, हंसो हंसो बको बका, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी बकाची परी ध्यानस्थ राहिला, जीवीचा जिवाळा वेगळाचे. काही लोक बगळ्यासारखे असतात, महाराजाचा वेश परिधान केलेले. मग त्याची परीक्षा कशी करायची? तो बगळा समुद्राच्या काठावर एकाच पायावर असा ध्यानस्थ बसला, डोळे लावलेले आहेत. मासुळीत वाटलं बगळा साधू झाला. एकच पाय पाण्यात होता त्याचा. एक त्यानं वरी उचलला, असा डोळे लावले. मासुळीच्या मनात आलं, रोज आपल्याला खात होता आहे आणि आज साधू झाला, याचं दर्शन घेतलं पाहिजे. मग त्याच्या पाया पडण्याकरता ती मासुळी गेली आणि त्यानं लगेच चोची धरून गिळून टाकली. बकाची परी ध्यानस्थ राहिला आणि जीवीचा जिवाळा वेगळाची. काही लोक चोच बुडवण्याकरता ध्यान करतात. तुम्हाला सांगतो, तुळशीचं त्या ठिकाणी मी महात्म्य सांगत होतो की बाबा, 108 मण्याची तुळस आपल्या गळ्यामध्ये असली पाहिजे. त्या तुळशीनं अनेक प्रकारचे रोग सुद्धा निवारण होतात. आणि गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर ते एक वारकऱ्याचं भूषण आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भर डुलत असो. वारकऱ्याचा अलंकार म्हणजे तुळशीची एक माळा आहे. 2 मित्र होते, एक मुस्लिम होता आणि एक हिंदू होता.
अतूट दोस्ती होती. काही काहीची दोस्ती असते मग एकूण एकाला बोललं तर काही म्हणता येत नाही बरं का. मग त्या दोस्तीच्या भाषेतच सांगावं लागत असतं. तुम्हाला सांगतो एखादी चापट किपट जर मारली तर मग तो आपल्यापासून दूर होईल. काही वाईट शब्द बोलले तरी दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून मित्रामध्ये दोस्तीच्या भाषेतच धडा शिकवला पाहिजे. त्याला काय म्हणतात, गुळाचाच गणपती गुळाचाच नैवेद्य. नैवेद्य चपातीचा नाही ठेवायचा, गुळाचाच ठेवायचा. मग आता ते दोन मित्र रस्त्यानं चालले होते. एक हिंदू होता, वारकरी घराण्यातला होता, एक मुस्लिम होता. आता मित्र होते परंतु याची उपासना वेगळी त्याची उपासना वेगळी. दोघं रस्त्यानं चालले. चालत असताना रस्त्यामध्ये एक तुळशीचं झाड होतं. तुम्हाला सांगतो तुळशीचं. मग या हिंदू असणाऱ्यानं काय केलं, वारकऱ्यानं काय केलं बाबा, की तुळस पाहून त्या तुळशीला नमस्कार केला. त्यानं विचारलं त्या दुसऱ्या मित्रानं, अरे बाबा इस पौधे को तूने प्रणाम क्यों किया? त्यानं सांगितलं, ये तो हमारी माँ है. पहिल्यानं नमस्कार केल्याच्या नंतर दुसऱ्यानं विचारलं की तू या झाडाला नमस्कार का केला? तर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं, ही आमची माय आहे म्हणून आम्ही या तुळशीच्या पाया पडलो. अशा भाषेत उत्तर दिलं. माय आहे का? बर बर बर. आई म्हणतो तिला, हो हो. मग त्याला वाटलं याची खोड जराशी आपण बोललीच पाहिजे. मग त्यानं काय केलं, हो धावत जाऊन ते तुळशीचं झाडच उपटून टाकलं आणि त्यानं सांगितलं की बाबा आता तुझ्या आईला मी उपटून फेकून दिलं, आता तू काय करतो? आता दोघं अतूट मित्रता म्हणजे एवढी मित्रता एवढी घट्ट होती की आता त्याला मारावं तर मित्रता तुटते. तो आपल्यापासून दूर जातो. काय करावं काय करावं काय करावं याला धडा तर शिकवलाच पाहिजे. चूक करणाऱ्या माणसाला धडा शिकवला पाहिजे. कोण्याही निमित्तानं का शिकवायला पण शिकवायच लागते. एखाद्यानं चूक केली त्याला धडा शिकवायच लागते. मग कोण्या निमित्तानं गोड बोलून का शिकवणं, पण त्याला शिकवलाच पाहिजे. मग आता त्याला वाईटच वाटलं ना, तुळशीला मी नमस्कार केला आणि उपटून फेकून दिली. आता याला वाटलं मारल्यानं काही पुन्हा येणार नाही, बोलल्यानं पुन्हा येणार नाही. शब्द शस्त्रे झाले. क्लेश शब्द म्हणजे शस्त्रासारखे असतात, त्यांचा घाव कधी मोडत नाही. मग रस्त्यानं जात असताना थोडी 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 ब्राह्मणवाड्या लोक गेले चालत. आगे बोंडाचं झाड पाहिलं पाटील आणि ज्यानं तुळशी नमस्कार केला त्यानं त्या झाडाला नमस्कार केला. मग यानं विचारलं, का रे पहिल्यांदा नमस्कार तुळशी केला होता, ती तुझी आई होती, हे कोण आहे? त्यानं सांगितलं, हे आमचा बाप आहे. त्यानं अरे आई जिवंत ठेवली नाही, बापाला कसं ठेवा? त्यानं ते झाडच उपटलं आणि जसं उपटलं तसं तिच्या अंगावर पडलं ते झाड. आणि अंगावर पडल्याच्या नंतर मग त्याचा तो असर दाखवल्याशिवाय राहणार नाही का हो? मग आईला जर उपटलं तेव्हा ती काहीच म्हणली नाही, पण जेव्हा बापानं उपटून टाकलं तेव्हा ते झाड अंगावर पडलं आणि पडल्याच्या नंतर त्या अंगाला झोंबलं. मग असं काही नाचू लागलं, असं काही नाचू लागलं की त्याचं सांगता वर्णन करता येत नाही. तुम्हाला सांगतो की मग पुन्हा मग ती पाण्याच्या ठिकाणी गेला, आंघोळ वगैरे केली आणि विचारलं, का रे बाबा ज्यावेळेस तुझ्या आईला मी उपटून फेकून दिलं त्यावेळेस तिनं तर काहीच म्हणलं नाही. त्यानं सांगितलं, माझी आई गरीब होती पण बापाला राग आला ना. आई गरीब होती बापाला राग आला म्हणून बापानं धडा शिकवला. तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुळशीचा एक दृष्टांत या ठिकाणी विनोद पण दिलेला आहे. बघा, दारी तुळशी वृंदावन असलं पाहिजे, दारी तुळशी वृंदावन असलं पाहिजे. कशा करता असलं पाहिजे ते तुळशी वृंदावन? दारी जर तुळशी वृंदावन असलं तर त्या घराला वैकुंठ, त्या घराला स्वर्गाची उपमा दिली जाते. तुम्हाला सांगतो तुळशीला झाड म्हणू नाही, तुळशीला वृक्ष म्हणू नाही, नंदीला ढोर म्हणू नाही, गंगेला ओढा म्हणू नाही आणि स्त्रीला लक्ष्मी म्हणू नाही. काही काय म्हणतात लक्ष्मीची पंगत बसू द्या, लक्ष्मीची पंगत बसू द्या. लक्ष्मी सर्व गुणानं संपन्न असते. स्त्रियामध्ये तेवढे लक्ष्मी सारखे गुण नसतात. काही जर कमी जास्त झाली एक भांडा आपटते ती, बरं का? म्हणून ती लक्ष्मी नाही, स्त्री नव्हे, लक्ष्मी. सोन्याला धातू म्हणू नाही, सामान्य. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन करत असताना सांगतात की संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. ते माणसासारखे दिसतात पण ते माणसं नसतात. जसं पितळ आणि सोनं दिसण्याकरता एकाच रंगाचं आहे का नाही? एकाच रंगाचं. दोन्ही वस्तू समोर ठेवल्याच्या नंतर दोन्ही धुवून आणायच्या.
चांगल्या चकाकी करून आणायच्या आणि एखाद्या व्यक्ती पुढे ठेवायच्या आणि त्याला सांगायचं की बाबा याच्यातलं सोनं कोणतं आणि याच्यातलं पितळ कोणतं. काही ओळखणारी ओळखतील, पण ज्याला त्याची परीक्षाच नाही ते सांगाल की बाबा पिवळं दिसते म्हणून दोन्ही सोनच आहे. मग त्याची परीक्षा कशी करायची हो? परीक्षकाकडे न्यायचं म्हणजे सोनाराकडे न्यायचं. मग ते सोनार हातावर ठेवल्याबरोबर सांगेल उजव्या हातावरचं सोनं आहे, डाव्या हातावरचं पितळ आहे. हे पितळ 300 रुपये किलोनं मिळेल आणि इकडं जे आहे ते 80,000 रुपये 75,000 रुपये तोळ्याने घ्यायला लागेल तुम्हाला. असा तो परीक्षा करत असतो. लक्षात ठेवा, संत आपल्यासारखेच दिसतात, त्यांना दोनच हात असतात, दोनच पाय असतात, दोनच डोळे असतात. लक्षात ठेवा, एकच तोंड असते म्हणजे सगळं काही सारखंच. तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय, त्यांना 5 ज्ञानेंद्रिय, आपल्याला 5 कर्मेंद्रिय, संतांना 5 कर्मेंद्रिय. परंतु जशी सोनारानं सोना आणि पितळेच्या परीक्षा केली तसा देव संत आणि मनुष्य याच्यामध्ये परीक्षा करतो. विठाला विठाला सोनेपणा सिद्ध करण्याकरता कसाला उतरावं लागतं, पितळाला उतरायचं काम नाही. सोनं आगीत फेकून द्या, अहो लाल बुंद होते, परंतु थंड झाल्यावर पिवळच दिसते तुम्हाला सांगतो. आणि पितळाला फेकून द्या, पितळाचं पाणी होते, ते कसाला उतरत नाही. काही काही माणसं अशी फेकले समजा आगीत, तर ते कसाला उतरत नाही, त्याचं पाणी पाणी होते. आता म्हणतात या वर्षी आलो पण पुढच्या वर्षी पाय पण टाकणार नाही, ते कसाला उतरले नाही. तुम्हाला सांगतो पाणी पाणी झालं जीवाचं. असो अशा प्रकारे संतांची उपाधी आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तुलना करतात की आमचा देव केशव आहे, आमच्या दारी असणारी तुळशी जी काय आहे ते आमच्याकरता तीर्थ आहे, आणि 15 दिवसाला येणारी जी काही एकादशी आहे त्याचा आम्ही नित्यनियमाने व्रत वैकल्य म्हणून पूजन करतो. अशा प्रकारे नारायण महाराजांना आपल्या घराची परंपरा सांगितली. बरोबर अर्धा तास झाला, 5 मिनिटं शिल्लक राहिले. 3 चरण पाहू, याच्याशिवाय आमचा दुसरा काही धंदा नाही. आमचा विषय एकच आहे की आम्ही फेटा बांधायचा, कंबर बांधायची, आणि एकादशी कोण म्हणलं करा कीर्तन की उभं राहायचं, गळ्यात विना घेऊन त्या ठिकाणी कीर्तन करायचा, कारण की तो आमचा विषयच आहे अभंगाचं दुसरं चरण. आणि जन्मांतरीचे. लक्षात ठेवा, साधन नाना प्रकारचे. साधन म्हणजे काय काय हो? साधन म्हणजे देवाकडे पोहोचवण्याचा मार्ग, त्याला साधन म्हणतात बरं का. नाम हे देवापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे, कीर्तन हे देवापर्यंत घेऊन जाण्याचं साधन आहे. कीर्तन ही कला नाही, कीर्तन हे 64 कलेमध्ये वर्णिल्या जात नाही. पण काही जण सांगतात 64 कलेत कीर्तन बसत नाही. 64 प्रकारच्या कला शास्त्रांनी सांगितल्या, त्याच्यात कीर्तन बसू शकत नाही. कारण की प्रल्हादाने भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये कीर्तनाचं वर्णन करत असताना श्लोक सांगितला, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. कीर्तन ही कला नसून कीर्तन ही एक प्रकारची भक्ती आहे. कीर्तनानं लोकांच्या अंतःकरणात परिवर्तन झालं पाहिजे, लोकांचं मनोरंजन होऊ नये. मनोरंजन ज्याच्यातून होतं त्याला कला म्हणतात, आणि परिवर्तन ज्याच्यातून होतं त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठल लोकांचा पाहण्याचा दृष्टी
दृष्टिकोन बदलला. जसा चष्मा लावला तसं दिसते. तुम्हाला सांगतो, काळा चष्मा लावला की अंधारच दिसते. त्याला वाटते बाबा सूर्यनारायण निघालाच नाही की काय, असं वाटते काळा चष्मा लावणाऱ्या. एखाद्यानं पांढरा लावला त्याला सगळं काही पांढरच दिसते. एखाद्याने हिरवा लावला त्याला हिरवच दिसते. तुम्हाला सांगतो, असा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. परंतु कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. असो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विषय कीर्तन होता. संताची संगत करायची. बापच संत होते. संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीमध्ये जाऊन बसा. ते संत तुम्हाला त्यांच्यासारखंच करतात. मातीचं गाडगं होतो. त्या गाडग्यानं गाडगे महाराजाच्या हाताची संगत केली. त्याचे गाडगे महाराज झाले. गाडग्याला लोक महाराज म्हणू लागले. नाही तर गाडगे बाबाचं नाव अगोदर डेबुजी होतं. त्यानं फक्त त्या ठिकाणी डेबुजीची संगत केली तर त्या गाडग्याला लोक गाडगे महाराज म्हणू लागले. आपणा सारिखे पारिखे नाही ते बरं का. ते त्यांच्यासारखं तात्काळ करतात. म्हणून साधू चोरदाना संतांची संगत महत्वाची सांगितलेली आहे. असो त्यांचा विषय कीर्तनाचा असतो. त्यांच्या घराची ती परंपरा होती. वडील कीर्तनकार. जनाबाई नामदेवाच्या कीर्तनात उभ्या राहायच्या. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. आता काही म्हणतात जनाबाई गड्या विना घेतला, जनाबाई कीर्तन केले म्हणून त्या मुलीच्या संस्था झाल्या, लक्षात ठेवा. आणि ते मुलीला शिकवू लागले की कीर्तनकार स्त्री असावी. परंतु मी त्या विरोधातला मनुष्य नाही आणि त्या विरोधात भाषण करणाराही नाही. परंतु काही शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. आम्ही चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलं की बाबा पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. नामदेव महाराजांच्या कीर्तनात डोळे झाकून जनाबाई पाठीमाग कीर्तनकाराच्या उभ्या होत्या. कीर्तन करी म्हणून नाही सांगितलं. कुठे सांगितलं का? जनाबाईच्या अभंग वाचा, नामदेव महाराजांची वाचा, ज्ञानेश्वर महाराजांची वाचा. जनाबाईने ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. एवढा त्या जनाबाईचा अधिकार होता की योग्याला सांगावं की तुम्ही अभंग म्हणा. आमच्या सारख्यानं सांगितलं म्हणा नवा अभंग, तू म्हण ना. जनाबाई भांडी घासणारी होती नामदेव महाराजांच्या घरात, पण तिनं ज्ञानेश्वरांना सांगितलं तुम्ही अभंग म्हणा कीर्तनात नामदेव महाराजांच्या. परंतु असा उल्लेख आला नाही की जनाबाईनं फेटा बांधला बाबा कीर्तन केलं, असा उल्लेख नाही. कीर्तनात भजन करणारी ती जनाबाई अशी त्यांच्या घराण्याची परंपरा. म्हणून नारायण महाराजांचा विषय कीर्तनाचा झाला. आणि शेवटच्या चरणात म्हणतो आईशी आमची परंपरा म्हणे विष्णुदास नारा. ऐका, हा जो काही अभंगाचा सरळ भावार्थ आहे धावत्या वेगात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असाच असेल, असा माझा काही अट्टहास नाही. याच्याही वेगळा असेल. चांगले लोक या अभंगावर बोलतात, 2-2 तास बोलतात, त्यांना 2-2 तास कमी पडतात. म्हणून ते म्हणतात की बाबा पुढच्या वर्षी सांगू. पुढच्या वर्षी एखाद्या कीर्तन असलं पाहिजे मग आपण सांगू या अभंगावर. ती मंडळी म्हणतात तुम्हाला सांगतो की अभंगावर बोलण्यासारखं खूप काही आहे. असंच या अभंगाचा भावार्थ मतितार्थ असल. माझा अट्टहास नाही, मी म्हणतही नाही. परंतु मला जसं सुचलं त्याप्रमाणे मी या अभंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपला दिंडी सोहळा आहे, वाहता रोड आहे. सकाळी उठल्याच्या नंतर पैर दिशेला जात असताना म्हणजे डब्बा घेऊन जात असताना जरा विचार करायचा. पहा, हे रोड क्रॉस करायचा नाही, कारण गाड्या चालू आहेत सारख्या. त्यांनी सांगितलं असे काही ट्रॅक्टर आहेत धावणारे की त्या रेसाच नाही तर बरं का त्या ब्रेक मारलाच लागत नाही. म्हणून एकदम रोड क्रॉस करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. लहान आहेत, मोठे आहेत, स्त्रिया आहेत, सर्व काही मंडळी, सर्वांकरता सूचना आहे. काही झोपले असतील त्या तुम्ही उठल्यावर सांगून द्या ही गोष्ट बरं का, की असं सांगितलं होतं म्हणून. त्या कुठं सांगा आपण. असो 2 दिवसाचा प्रवास राहिला. उद्या बाळापुरण, परवा शेगाव. आज थंडी, उद्या नाही. उद्या चौकोन बुवा पडदा लावणार आणि त्या पडद्याच्या आत तुम्ही झोपायचं, थंडी वाजणार नाही. आणि परवाच्या दिवशी बरं गजानन महाराजांच्या दरबारात
तुका म्हणे आले समर्थाच्या मनात जरी होय राहणार अंक त्याचा समर्थाच्या मनात आल्यावर आपली थंडी आपोआप पळून जाणार. परंतु समर्थापर्यंत जाण्याकरता अगोदर थंडीत झोपावं लागणार बरं का. परवाच्या दिवशी शेगाव आता झालं गेलं पार पडलं गंगेला जाऊन मिळालं याचा विचार करायचा नाही. पण इथून पुढे असं लोक म्हणतात ना की बा आता तू काय काळे धंदे केले असतील इथून मागे तू सोडून दे. पण आता गळ्यात माळ लेकर लग्नाला आले ते चोरी आल्या पाहिजेत असं म्हणतात शहाणे लोक. म्हणून आता झालं गेलं पार पडलं याचा विशेष म्हणून काढायचा नाही. परंतु इथून पुढे शिस्तीत चला की असं वाटलं पाहिजे की खरोखरच याची दिंडी आहे आणि आले वाहून 100 किलोमीटरहून चालत आले गजानन महाराज दर्शन घेण्याकरता. नाही तर मागून येणारे आहे म्हणा इकडे दिंडी आहे का दिंडा आहे अशी मागून येणारे उद्याची म्हणतील आपल्याला असं ते आहे ना म्हणून आहे बरं का. नाही तर आपण नांदी लावायची तिकडून आलेले आपण तर पहिलेच ते तिकडून आल्यावर नांदी म्हणजे या दिंडीची नांदी होऊन जाईल बरं का. म्हणून सर्वांनी आता आपापला विचार करा. सांगण्यासारखे विषय नाहीत आणि या ठिकाणी ते विषय सांगू नये. परंतु कोण्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय करावं हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे. तुम्हाला सांगतो सर्वच काही लोक व्यसनी आहेत. या पृथ्वी तलावर व्यसन न करणारे लोक फक्त 10% आहेत बरं का. सर्व लोक कोणी तंबाखूचं करते कोणी पुडीचं करते कोणी दारूचं करत असेल कोणी भारीची पीत असेल सगळेच लोक व्यसन करतात. कोणी सुपारी खाते नाना प्रकारची व्यसनं असतात. परंतु ते व्यसन कुठं करावे हे समजलं पाहिजे का नाही. ते व्यसन अशा रस्त्यावर नाही. हे आपण साखरपुड्याला कार्यक्रम नाही की कोणा लग्नाला वराड घेऊन चाललो नाही तिथं जाऊन आपल्याला नाचायचं म्हणून जरासं काहीतरी केलंच पाहिजेत. आपण आपल्याला मोठेपण बरं लोक चांगलं म्हणत नाही. दुसऱ्या दिवशी शेपावर बसले 7-8 जण त्याच्याच नावाने खपल्या घालत राहतात. त्याच्यात यानं सुद्धा नाही केलं यानं सुद्धा नाही केलं यानं बरं नाही केलं म्हणून असं लोकांनी म्हणू नये. अशी आपण वागणूक दिंडीमध्ये केली पाहिजे. दिंडी कसं असते तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर माणसाचे दोष जातात नष्ट होतात. आणि तिथं जर तुम्ही दोष केले तर मग तीर्थाच्या बापाजवळ जाऊन जरी दोष काढण्याचा प्रयत्न केला निघणार नाही. निघणार आहे. आता समजा तुम्ही घरून दोषी होऊन आले दिंडीत आले शेगावात गजानन महाराजांचं दर्शन घेतलं की तुमचे दोष सगळे नष्ट झाले. ही 12 महिन्याकरता तुम्ही नीट असा नीटचा दाखला तिथं गेल्याच्या नंतर बरं का. पण आज तिथं जाऊन जर तुम्ही कसं करत असाल म्हणजे दाखला द्यावाच कसा तुम्हाला बरं का. म्हणून तुम्हाला सांगतो दिंडीमध्ये माणसांनी शिस्तबद्ध पद्धतीने चाललं पाहिजे. आपला त्रास कोणाला होऊ नये अशी वागणूक आपण दिंडीमध्ये करू नये. आता काही